प्रश्न आमच्या समोर निर्माण झालाय. मित्रांनो, आपण अशा भारत देशामध्ये जन्म घेतलाय ज्या देशातल्या थोर महात्म्यांच्या विचारांवरती जग आदर्श घेते आणि जग चालते. परंतु दुर्दैव आमचं की ते विचार घेण्याऐवजी त्या महापुरुषांना आम्ही जाती जातीमध्ये वाटलं. म्हणजे मित्रांनो, केवळ 3 दिवस शाळेत गेलेल्या लता मंगेशकर केवळ गायनाच्या कौशल्यावरती जगाचं लक्ष आकर्षित करतात आणि आज भारतरत्न गायनाची कोकिळा लता मंगेशकर म्हणतात. 4थी पर्यंत शाळा शिकलेल्या सिंधुताई सपकाळ हजारो मुलांना शिक्षण देतात आणि 2 लाखपेक्षा जास्त अनाथ मुलांची माय बनतात आणि पद्मभूषण पद्मविभूषण सिंधुताई सपकाळ बनतात. केवळ 1.5 दिवस शाळेमध्ये शिकलेले अण्णाभाऊ साठे त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्या जगभरामध्ये प्रसिद्ध होतात. रशियाचं प्रवास वर्णन प्रसिद्ध होतं. मराठी साहित्यामध्ये ते मोठे योगदान देतात आणि ते अण्णाभाऊ साठे खऱ्या अर्थानं रशियामध्ये त्यांचं स्मारक उभारलं जातं. खरं तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना शाळेमध्ये बसायला नकार दिला होता त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या व्हीपीटी चाळीमध्ये तब्बल 18 तास अभ्यास केला आणि या देशाची राज्यघटना लिहून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनले. ज्या कर्मवीरांना रिकामटेकडं म्हटलं गेलं, संपूर्ण गाव रिकामटेकडं म्हणत होतं, परंतु त्याच कर्मवीरांनी शिक्षणाला बंडखोरीची कुऱ्हाड बनवलं. पूर्वेपासून पश्चिमेकडे, उत्तरेपासून दक्षिणेकडे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि रयत शिक्षण संस्था नावाची शिक्षण संस्था उघडली आणि हजारो मुलांना शिक्षणाची दारे खुले करून दिली. तुर्कींनी 11व्या शतकामध्ये भारतामध्ये आक्रमण केलं त्यावेळेस त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठातली ग्रंथालय जाळण्याचं काम केलं होतं. कारण त्यांना माहिती होतं की या देशातलं सगळ्यात मोठं ज्ञान हे या देशातल्या ग्रंथालयांमध्ये दडलेलं आहे. स्वामी विवेकानंदांना एकदा पत्रकाराने प्रश्न विचारला की तुमचं वय किती? त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणले 1165 वर्ष. पत्रकार हसला आणि म्हणला असं कसं काय होऊ शकतं? त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत 1165 पुस्तकं वाचली आणि एक पुस्तक वाचल्यानंतर मला माझं आयुष्य 1 वर्षांनी वाढल्यासारखं वाटतं. मला वाटतं या थोर इतिहासामध्ये आपण जन्म घेतलाय आणि म्हणून आपला आदर्श ती असली पाहिजे. नक्कीच 2 स्टंपच्या मध्ये 100 धावा काढणारा रोहित शर्मा, विराट कोहली आपला आदर्श असतो. जिम मध्ये जाऊन बॉडी बनवणारा सलमान खान आणि शाहरुख खान आपला आदर्श असतो. असले पाहिजे, ते आपल्या देशाचा अभिमान आहे. परंतु एक लक्षात घ्या, सकाळी दिवस उगवल्यापासून रात्री दिवस मावळेपर्यंत शेताचा हा बांध तर तो बांध, 2 बैल आणि एक राकडी रुग्ण घेऊन त्यांच्या मागं हजारो लाखो धावा काढणारा आपला शेतकरी बाप सुद्धा आपला आदर्श असला पाहिजे. तेव्हाच काहीतरी करण्याची उमेद इथल्या तरुणांमध्ये निर्माण होईल. खरं तर मित्रांनो, मी शिक्षकांचा आणि माझ्या गुरुंचा आदर करणारा विद्यार्थी आहे. कारण या देशाला एवढी मोठी गुरु आणि शिष्यांची परंपरा लाभली आहे. 1991ला देशाचे तत्कालीन उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा हे अभ्यासादरम्यान ओमान या देशामध्ये गेले होते आणि ओमान या देशामध्ये गेल्यानंतर तिथं राजेशाही आहे. त्या राज्याचे काही नियम आहेत. त्या देशामध्ये जगातला कितीही श्रीमंत माणूस आला, कुठलाही उपराष्ट्रपती आला, राष्ट्रपती आला, पंतप्रधान आला तरी त्याचा तिथं सन्मान केला जात नाही. परंतु भारताचे उपराष्ट्रपती त्यांच्या देशामध्ये येत आहेत म्हणून तो राजा सगळे नियम तोडतो, स्वतःची गाडी काढतो, एअरपोर्टवर जातो, शंकरदयाळ शर्मा ज्या सीटवर बसले त्या सीटवरून त्यांना खाली घेऊन येतो, स्वतःच्या ड्रायव्हरला बाजूला करतो, गाडी चालवत राज्यामध्ये घेऊन जातो, मोठा मान सन्मान करतो. त्यावेळेस तिथले पत्रकार त्या राजाला विचारतात की आजपर्यंत चालत आलेले नियम, कायदे, परंपरा, संस्कृती तुम्ही का तोडली? त्यावेळेस तो राजा सांगतो की मी ज्या वेळेस शिक्षण घेत होतो त्यावेळेस माझं शिक्षण हे भारतामध्ये झालं आणि भारतामध्ये शिक्षण घेत असताना शंकरदयाळ शर्मा हे माझे शिक्षक आणि गुरु होते आणि मी कुठल्या राष्ट्रपतीचा सन्मान केला नाही तर मी माझ्या गुरूंचा सन्मान केलाय. मुळात या देशामध्ये आम्ही जन्म घेतलाय आणि म्हणून सर, भविष्यात कितीही मोठं झालो, कितीही काही झालं तरी मी माझ्या शिक्षकांसाठी एक विद्यार्थीच असेल ही भावना प्रत्येक युवकाने आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. मुळात मित्रांनो, समाजामध्ये वागत असताना जगामध्ये झपाट्यानं बदल होताना आपण पाहतोय आणि हे झपाट्यानं बदल होत असताना आपलं कार्य आणि कर्तृत्व इतकं असलं पाहिजे की इथल्या जनसामान्यांच्या मनावरती आपलं नाव हे कायम कोरलं गेलं पाहिजे. म्हणजे मित्रांनो, उत्तम कांबळे एका ठिकाणी खूप सुंदर लिहितात की लहानपणी समुद्राच्या किनाऱ्यावरती जायचो, समुद्राच्या किनाऱ्यावरती काहीतरी अक्षरं लिहायचो, लाटा यायच्या ती अक्षरं पुसून जायची, ढसाढसा राहायचो, आईजवळ जायचो, आई जवळ घेऊन शांत करायची, पुन्हा अंड्याच्या टरपाल्यांवरती लिहायचो, अंड फुटायचं ते सुद्धा पुसून जायचं, ते पुसून गेल्यानंतर पुन्हा ढसा रडायचो, आई जवळ जायचो, आई जवळ घ्यायची, शांत करायची, समुद्राच्या किनाऱ्यावरती जायचो, पुसून जायचं, अंड्याच्या टरपालांवरती लिहायचो, फुटून जायचं, ढसा रडायचो, आई जवळ जायचो, आई शांत करायची. परंतु एकदा आईनं जवळ घेतलं आणि सांगितलं, बाळा समुद्राच्या किनाऱ्यावरती लिहिशील तर लाटा येऊन पुसणार आहे, अंड्याच्या टरपाल्यांवरती लिहिशील तर ती कोंबडी बसून फुटणार आहे, तुला लिहायचंच असेल तर इथल्या माणसांच्या मनावरती असं काहीतरी लिही जे कधीच पुसू शकणार नाही.
मला वाटतं हे आपलं कार्यकर्तृत्व असलं पाहिजे, जे इथल्या माणसांच्या मनावरती कोरल्यानंतर कधीच पुसू शकणार नाही. या महाविद्यालयानं खूप प्रेम दिलं. या महाविद्यालयाच्या माध्यमातून मला महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा करता आल्या. नक्कीच आज एक विद्यार्थी म्हणून आपल्या समोर बोलतोय, एक दिवस एक चांगला वक्ता म्हणून आपल्या समोर येईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.